God's got your back. देव तुझ्या पाठीशी आहे. The ultimate bodyguard. तुझा सरते शेवटचा अंगरक्षक. We'll open our Bibles to Genesis chapter 15 verse 1. After these things the word of the Lord came to Abram in a vision saying, "Do not be afraid, Abram. I am your shield, your exceedingly great reward." उत्पत्ती 15:1. या गोष्टी झाल्यानंतर यहोवाचे वचन दृष्टांतात अब्रामाकडे आले. ते म्हणाले, अब्रामा, भिऊ नको, मी तुझी ढाल, तुझे अत्यंत मोठे प्रतिफळ आहे. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. See, your breakthrough is always connected to your backstory. तुझ्या नवीन कोण्या सुरुवातीचा संबंध नेहमी तुझ्या जीवनात अगोदर जे काही होऊन गेलंय त्याच्याशी असतो. That's why it says, म्हणून लिहिलंय, after these things, या गोष्टी झाल्यानंतर God came to meet Abram. देव अब्रामाला भेटायला आला. God didn't say, Abram, I'll give you a shield to protect yourself. देव त्याला असं नाही म्हणाला की अब्रामा, तुला सुरक्षित ठेवायला मी तुला ढाल देईन, Here is the shield. घे ढाल. No. नाही. He said, I am your shield. मीच तुझी ढाल आहे. God doesn't just send help. देव फक्त मदत पाठवतो एवढंच नाही, He becomes a helper. देव आपला मदतगार होतो. So God is not offering protection to Abram. तर अब्रामाला देव संरक्षण देत नाहीये. He's saying, I am the protection. तो म्हणतो अब्रामाला, तुझं संरक्षण मी आहे. And so when God stands with you, तर देव अशा रीतीनं जेव्हा तुझ्या बाजूने उभा राहतो nothing stands against you. तेव्हा तुझ्या विरोधात काही जाऊ शकत नाही. And so He stands between you and trouble. तर तू आणि तुझे त्रास यांच्यामध्ये देव उभा राहतो. Even before that trouble reaches you. आणि तो त्रास तुझ्यापर्यंत पोहोचण्या अगोदर देव मध्ये येऊन उभा राहतो. See, growth often comes wrapped in chaos. वाढ नेहमी गडबड आणि गोंधळ नावाच्या गिफ्ट पेपर मध्ये बांधूनच येते. Amen. काय? वाढ. And your toughest nights build your strongest self. आणि तुझ्या ज्या अवघड अशा रात्री असतात त्याच तुला बलवान बनवतात. अवघड अशा रात्री. What you do in private तुम्ही खाजगी जीवनात जे करता ना determines what God does for you in public. त्यावरनं ठरेल पब्लिक समोर देव तुझं काय करणार आहे. उसके लिए प्राइवेट लाइफ ऐसी होनी चाहिए. You must prove your loyalty. You must prove your integrity. तुझी इमानदारी, तुझ्यातली सरळता, सात्विकता तुला साबित करून दाखवावी लागेल. Because character is the currency heaven will always respect. कारण चारित्र्य नावाच्या चलनालाच स्वर्ग आदर देतो. बिघडलेल्या चारित्र्याला स्वर्ग आदर देत नाही. God is looking out. देव शोधतोय. Bible says बायबल म्हणतं God's eyes देवाचे डोळे are running to and fro, इकडे तिकडे धावतात. wanting to strengthen them whose heart is perfected towards Him. ज्यांचं हृदय देवाप्रित्यर्थ परिपूर्ण आहे त्यांना शक्ती द्यायला देवाचे डोळे इकडून तिकडे बघत असतात. So finish strong, तसं बलवान संपवा. even if it is very hard. जरी अवघड गेलाय, चिमटे बसतायत, तरीही छान सुंदर अगदी व्यवस्थित संप. Tests are not to break you. परीक्षा तुला तोडायला नसतात रे. Tests qualify you. या कसोट्या, या परीक्षा तुला तेवढं गुणवत्तावान करतात. All your troubles are not destroying you. तुझे सगळे त्रास तुझा नाश करायला आलेले नाहीये. It is making you pure. तुझे त्रास तुला शुद्ध करतायत. पण ही समज तुझ्या डोक्यात पडली पाहिजे. Amen. आमेन. God measures capacity before He releases the calling. देवा पाचारण सोडण्या अगोदर त्याच्यात किती कुवत आहे ते तपासतो. एखाद्यावरती पाचारण देवाने रिलीज करण्या अगोदर त्याच्यात किती क्षमता आहे हे देव तपासायला येणार. And so there is the after audit. तर नंतरचं एक ऑडिट असतं. Auditing is done. गोष्टी झाल्यानंतरचं एक ऑडिट आहे, एक लेखाजोखा आहे जो होणार. And so heaven reviews what people ignore. आणि लोक ज्याकडे दुर्लक्ष करतात ना त्याच्याकडे स्वर्ग बघतं आणि काय आहे काय नाही तपासतंय. God doesn't do guesswork. देव असं गेसवर्क करत नाही की खडा टाकून बघू, लागला तर ठीक, नाही No, तर He जाऊ दे. selects देव निवडतो the right people, योग्य the लोकांना ready निवडतो. people, the तयार prepared लोकांना. people. देव योग्य लोकांना, तयार लोकांना निवडतो. And so God watched through 4 specific episodes in Abram's life. देवाने अब्रामाच्या जीवनात काही विशिष्ट 4 घटना घडवल्या
आणि त्यातून त्याला तपासलं. Every test or every season is a test. प्रत्येक ऋतू एक परीक्षा आहे And it comes in disguise. आणि ती वेषांतर करून येते. You will आपल्याला not कळत even नाही. know that God is checking. वेषांतर करून येते. आपल्याला कळत सुद्धा नाही की देव मला तपासायला आलाय. God is always moved by character, not by name, देव चारित्र्य बघून काम करतो, नावाने नाही. not by labels. बाकी लेबलने नाही, नावाने नाही. He liked Abram's reactions. त्याला अब्रामाच्या प्रतिक्रिया आवडल्या. Say, he should love our reactions. आपल्या प्रतिक्रिया देवाला आवडायला पाहिजे. And so every time Abram chose grace over greed, तर ज्या दरवेळेला अब्रामाने कृपा निवडली, लोभ नाही, God was making a decision. देव निर्णय पक्का करत गेला की बंदा मेरा ही है, इसको तो मैं उठा के ही रहेगा. So choose right, योग्य निवड करा. even when the wrong is easier to do. आणि चुकीचं करणं जरी सोपं वाटलं तरी सोपं वाटतंय म्हणून चुकीचं करून येऊ नको. Humility always wins over pride. नम्रता नेहमी जिंकते. गर्वाच्या वर नम्रता जिंकते. नम्र राहा, काय हरकत आहे, आपण होतोच कोण आणि आहेच काय. So Abraham was slowly building the after. तर अब्राम हळूहळू या गोष्टी नंतर हा जो भाग आहे हा. तो वाढवत होता. Brick by brick he was laying it. विटेला वीट लावून विटेला वीट, स्टेप बाय स्टेप टू द ग्लोरी लँड. Luxury can distract you from your destiny. तुझं सौख्य तुला संकल्पापासून विचलित करू शकतं. But when you take up the cross, you will never go away from your पण destiny. वधस्तंभ उचलून चालायला लागला ना, तू तुझ्या संकल्पापासून कधीही लांब जाणार नाही. If you lose life, you shall gain life. अरे जीव गेला तर जीव मिळेल. Who are you matters more than where you are. तू कुठे आहेस याच्यापेक्षाही जास्त तू काय आहेस ते महत्वाचं आहे. See, growth always happens in silence. वाढ नेहमी शांततेत होते. Before it shows in public. वाढ पब्लिक समोर दिसण्या अगोदर ती शांततेत होते. And so the hidden season, तर लपलेले ऋतू जे असतात ना, it builds the visible reward ते in your life. दृश्य प्रतिफळ तुझ्या जीवनासाठी बांधतात. Amen. आमेन. Your decisions are noticed. तुझे निर्णय वरून पाहिले जात आहेत. Your actions are noticed. तुझी कृत्य वरून बघितली जातात. God does not just watch your actions. देव केवळ तुझी कृत्य बघतो असं He नाही. is watching your consistency. आणि देव तुझं सातत्य बघतो की आज येतोय मग उद्याही आलाय, परवा पण येतोय, सारखा येतोय का नाहीच येतंय, देव बघतो. So doing it again matters more than doing it once. तर परत परत करणं जास्त महत्वाचं आहे. फक्त एकदा केलं आणि सोडलं, सारखं सारखं काय करायचं, एकदा केलं आणि सोडलं नाही, सारखं सारखं केलं तर त्याला महत्व आहे. Every test is adding to your story. प्रत्येक परीक्षा तुझ्या कथेत भर घालतीये. See, temptation comes dressed up as an opportunity. मोहपास संधीचा युनिफॉर्म घालून येतात की आपल्याला असं वाटतं ही संधी आली आहे. ती संधी नाहीये, तो मोह आलाय. Yes. You need to protect your integrity at all costs. नेहमी तुमची सरळता जपून ठेवा. And so small tests unlock big trust. तर छोट्या छोट्या परीक्षा मोठा विश्वास बाहेर काढतात. And so Abraham passed all these three tests. अब्राम या तिन्ही परीक्षेत पास झाला. All these things were being noted down in heaven. आणि स्वर्गात या सगळ्या गोष्टी त्यांनी नोंद करून ठेवल्या. Consistency will always build credibility. सातत्य जे आहे ना, ती तुझी जमापुंजी बनेल. God's voice will always follow obedience. देवाची वाणी आज्ञा पालना मागेच येते. इकडं आज्ञा मोडायच्या आणि म्हणायचं देव मला भेटायला येणार आहे, ते विधानच चुकीचं आहे. Your reward is waiting at the finish line, तुझं प्रतिफळ फिनिश लाईनला वाट बघतंय, not at the beginning line. सुरुवातीला नाही. सगळं संपल्यावर प्रतिफळ. Abraham had empty hands. अब्रामाचे हात रिकामे होते. He had clean hands. स्वच्छ हात होते. Sometimes clean hands are empty hands. कधी कधी स्वच्छ हात रिकामे राहतात ना. But पण their Genesis 15:1 comes. त्यांचं उत्पत्ती 15:1 येतं. And integrity makes you visible to God. सात्विकता, तुझ्यातली सात्विकता तुला देवासमोर दृश्य करते. God will always reveal himself when the pattern is proven. नमुना पुराव्या सकट सिद्ध झाला की देव येईल. This is the secret. हे रहस्य आहे. God is not ignoring you. देव तुझ्याकडे दुर्लक्ष करत नाहीये. Silence is not rejection. शांतता म्हणजे नाकारणं नाहीये. गॉड इज लुकिंग ऍट यू. देव तुझ्याकडे बघून आहे. Repeated faithfulness. सारखा सारखा केलेला विश्वासूपणा, Small, small steps of goodness छोटी छोटी चांगुलपणाची पावलं will lead you to massive promises of God. तुला देवाच्या प्रचंड मोठ्या अभिवचनांकडे नेतील. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.